पण राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष कसं लागलेलं आहे यासाठी एक बोलकी प्रतिक्रिया आली। खरं तर भाजपचे अनेक नेते गेल्या अनेक दिवसांपासून रादर वर्ष 2 वर्षांपासून राज ठाकरे यांच्या भेटी घेतात, ज्यामध्ये अगदी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबईमधले अध्यक्ष आशिष शेलार याच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे। हे सगळे नेते उत्सुकता आहे की राज ठाकरे काय भूमिका घेतात याच्याशिवाय अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरे यांची अगदी काही दिवसांपूर्वी जी भेट झाली त्यानंतर या चर्चा सगळ्या वाढल्या। आणि आज जेव्हा राज ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला बरंच काही सांगायचंय, त्यावेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक प्रतिक्रिया समोर आली। त्यांचं असं म्हणणं आहे की मोदींचा विचार पुढे नेण्यासाठी, मोदींना विजयी करण्यासाठी राज ठाकरे आमच्या सोबत येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि राज ठाकरे यांचा आणि त्यांच्या पक्षाचा सन्मान ठेवणं, मान सन्मान करणं हेही आमच्यासाठी अगत्याचं असेल, हेही आमचं कर्तव्य असेल, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केलंय। माननीय राजसाहेबाला आपल्या माध्यमातून विनंती करेल, मीही बोलेल की महाराष्ट्राच्या देशाच्या विकासाकरता मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे। या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींनी जी गॅरंटी केली आहे विकसित भारताची, या संकल्पाकरता मोदीजींना राजसाहेब ठाकरे यांनी साथ द्यावी। राजकारणाचा तिढा किंवा सीट शेअरिंगचा तिढा हा आमचे एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा, सारसाहेब असू करतील। विकसित भारताकरता राजसाहेबांनी मोदीजींना समर्थन द्यावं अशी विनंती मी करणार आहे, आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे आणि असंही विनंती करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।